डॉक्टर रवींद्र शोभणेंनी विद्रोही साहित्य संमेलनाला भेट दिली। अचानक भेट दिल्यामुळे विद्रोही साहित्यिकांनी विरोध केला। संमेलनामध्ये काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। डॉक्टर रवींद्र शोभणे मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत। गोंधळानंतर शोभणे यांनी संमेलनातून काढता पाय घेतला। मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे विद्रोही साहित्य संमेलनाला अचानक त्यांनी भेट दिली, त्यामुळे काही काळ विद्रोही साहित्यिकांनी विरोध केला। रवींद्र शोभणे यांच्या भेटीमुळे साहित्य संमेलनामध्ये काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। विद्रोही साहित्य संमेलनाच्या समन्वयकांनी अखेर काही साहित्यिकांचा विरोध शमवून डॉक्टर रवींद्र शोभणे यांना मिठाई भरवत त्यांचा सन्मान केला। मात्र विरोध पाहून अवघ्या काही वेळामध्ये डॉक्टर रवींद्र शोभणे यांनी विद्रोही साहित्य संमेलनामधून काढता पाय घेतला। दरम्यान आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। आपल्यासोबत विद्रोही साहित्य चळवळीच्या अध्यक्षा प्रतिमाताई परदेशी आहेत। तर आपण या ठिकाणी बघतोय की रवींद्र शोभणे जे आहे यांनी या ठिकाणी भेट दिली। खरं तर काही साहित्यिकांचा त्यांना विरोध देखील पाहायला मिळाला। एकंदरीतच कुठेतरी वातावरण जे आहे त्या ठिकाणी तापल्याचं देखील पाहायला मिळालं होतं। काय सांगाल? नाही, वातावरण वगैरे अजिबात काही तापले असं नाही। एकतर तिकडच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी ज्या पद्धतीनं इकडे ते आले ती पद्धत चुकीची आहे, म्हणजे ती अशोभनीय आहे। 50 माणसांचा जत्था स्वतःबरोबर घेऊन यायचा। आमचा कार्यक्रम चाललेला त्याच्यामध्ये तुम्ही 50 माणसं घेऊन एखादा राजकीय पुढारी चाललाय त्या पद्धतीनं हात करत जायचं, हा आमचा कार्यक्रम हाणून पाडण्याचा काही षडयंत्र होतं का असंच उलट आमच्या मनात आलंय। आणि जाता जाता कुठल्या तरी रसिकांनी समजा असं विचारलं असेल की तुम्ही इकडे कसे काय, तुम्ही तर तिकडे, तर ते पण स्वाभाविक प्रतिक्रिया आहे असं मला वाटतं। रवींद्र शोभणेंना इथे यायचं होतं, संयोजन समितीशी संपर्क करायला पाहिजे होता, राज्य कमिटीशी संपर्क करायला पाहिजे होता। तुम्ही हे कोणाशीही न कळवता एखाद्या हिरोची एंट्री जणू काय आल्यासारखी इथे येतात। साहित्य संमेलन आहे का राजकीय पुढाऱ्यांचा मेळावा आहे? तुमचा झाला तसा आमचा बनवू देणार नाही आम्ही। आमच्याकडे जनांच्या मराठीवर प्रेम करणारी सर्व लोक एकत्र आलेली आहेत। त्यांच्याकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली म्हणून कदाचित त्यांचे प्रेक्षक कुठे गेलेत हे शोधत ते इकडे आले असावेत असं आम्हाला वाटतं। नक्कीच आपण बघतोय की मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक रवींद्र शोभणे यांनी खरं तर या ठिकाणी विद्रोही साहित्य संमेलनात खरं तर थेट प्रवेश केला आणि त्यामुळेच काहीसा विरोध जो आहे विरोधी साहित्यिकांचा या ठिकाणी पाहायला मिळतोय। मंगेश जोशी, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।